आता एक दुःखद बातमी आहे। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन झालंय। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासह महाराणी ताराराणी यांच्याबाबत जयसिंगराव पवार यांनी मोठ्या प्रमाणावर संशोधनपर लिखाण केलंय। डॉक्टर जयसिंगराव पवार हे आचार्य अत्रे कोल्हापूर भूषण पुरस्कारासह अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित आहेत। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, अत्यंत दुःखद बातमी, जयसिंगराव पवार यांचं निधन झालंय। माधवी, खरं तर नव्या पिढीला इतिहासाच्या किंवा इतिहास संशोधनाकडे वळवणारे एक ज्येष्ठ इतिहास संशोधक म्हणून जयसिंगराव पवार सर यांच्याकडे पाहिले जात होतं। संपूर्ण महाराष्ट्रातून जे इतिहास प्रेमी आहेत ते या इतिहास संशोधकांकडे या पाहत होते। मात्र आज सकाळी त्यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यांची तब्येत आहे ती खालावली होती। मात्र आज पहाटे साधारण 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालेलं आहे। खरं तर खरा इतिहास आहे तो जनतेच्या समोर आला पाहिजे आणि म्हणूनच त्याच्यासाठी प्रयत्न आहे ते पवार सरांचे असायचे। नेहमी छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांच्यावरचं लिखाण आहे ते खूप प्रचंड आहे आणि संपूर्ण भारतभरातील जे इतिहासाचे संशोधक आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत ते पवार सरांच्याकडे या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत। परदेशातील विद्यार्थी देखील पवार सरांच्याकडे या ठिकाणी मार्गदर्शन घेत असत। त्यामुळे खरा इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न करणारा हा इतिहास अभ्यासक होते, इतिहास संशोधक होते आणि ते आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। माधवी, धन्यवाद विजय।